आम्ही संघर्ष केला, सरकारने माघार घेतली आणि त्या विराट मोर्चाचं रूपांतर आता विजय मेळाव्यात होत आहे. जर पाऊस नसता तर मोर्चाही पावसात निघाला असता आणि हा मेळावासुद्धा शिवतीर्थावर नक्कीच आम्ही केला असता. पण आता तो डोम वरळी येथे होतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पोचायला सुरुवात झाली आहे. कालपासूनच लोक येत आहेत. आता कार्यक्रमाची रूपरेषा आपण जी विचारताय, या कार्यक्रमाची रूपरेषा अत्यंत स्पष्ट आहे. महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते आणि दोन भाऊ यांनी मंचावर एकत्र येऊन मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिशादर्शन करावं अशी या आमच्या सगळ्या मराठी बांधवांची, कोट्यावधी मराठी माणसांची भूमिका आहे. आणि यात नक्कीच त्या दिशेनं आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते जे दृश्य आहे ते महाराष्ट्राला पाहता येईल. साधारण 11:30 वाजता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. या सोहळ्याला गाण्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम तिथे नाही. आपण पाहिलं असेल, भव्य मंच आहे, भव्य स्टेज आहे आणि हजारो तिथे बसण्याची व्यवस्था हजारो लोकांसाठी केली आहे. सुरुवातीला राज्यगीत महाराष्ट्राचं वाजवलं जाईल आणि आमच्या कोळी बांधवांचा जे बँड आहे, बँड पथक वरळी कोळीवाड्यातून विशेषतः फार सुंदर असं एक मराठी संस्कृतीचं दर्शन त्या बँडच्या माध्यमातून जल्लोषाची सुरुवात होईल. आणि त्या दरम्यान आम्ही अनेकांना जर निमंत्रित केलं असलं, जर कोणी प्रमुख नेते आले इतर पक्षांचे आमंत्रण दिल्यानुसार, तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित केलं जाईल. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी एकत्रित माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांना आमंत्रित केलं जाईल एकत्रित. आणि या दोघांनी महाराष्ट्राला, मराठी माणसांना संबोधित करावं अशा प्रकारचे ते नियोजन या कार्यक्रमाचं आहे. कार्यक्रम आटोपशीर आणि सुटसुटीत आहे. पाऊस येतोय, पाऊस जातोय. सभागृहाच्या बाहेरसुद्धा मोठ्या स्क्रीन लावून बाहेर जमलेल्या गर्दीला अगदी हाजी अलीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. रावसाहेब, जे इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येतील किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, हे व्यासपीठावर बसणार आहेत की निमंत्रिताच्या पहिल्या रांगेत बसणार आहेत? प्रत्येकाला भाषणासाठी त्या वेळेस व्यासपीठावर बोलावलं जाईल? बघा, हे आता असं आहे की तुम्हाला मी रूपरेषा सांगितली. आता तिथे मंचावरती काय घडतंय लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या. मी तुम्हाला रूपरेषा सांगितली ना की कार्यक्रमाचं साधारण नियोजन या प्रकारचं आहे. आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत, नाट्य आहे, ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना. ते तुम्हीही पहा आणि लोकांनाही पाहू द्या. पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र अनुभवेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी रोमांचक हा शब्द वारंवार वापरतोय. हा सोहळा, या सोहळ्याचं नियोजन आणि आखणी ज्या पद्धतीने केलेली आहे, रोमांचक हा शब्दच त्याला योग्य आहे. कारण याआधी तुम्ही दोघांनाही एकत्र बघितलेलं होतं आणि आज जवळपास 20 वर्षांनी हा क्षण आला. त्यामुळे तुमच्या भावना कशा आहेत? आमच्या भावना अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मराठी माणसाचा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. आता मी घरातून निघताना माझी आई आणि माझी पत्नी म्हणाली, या चांगला कोट घालून जा. लोक का? आज सण आहे म्हणे. आज उद्धव आणि राज हे एकत्र मंचावर येत आहेत. हे आपल्यासाठी
सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. उद्या जरी आषाढी असली तरी आजसुद्धा आपण तो सण साजरा केला पाहिजे. म्हणून मला घरातून आग्रह होता की आज सुंदर एखादा कोट घालून जा, बंद गळ्याचा वगैरे. म्हणजे ह्या भावना माझ्याकडे नाही आहे. या भावना प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये, मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की आम्हीही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत, पण मराठी भाषेच्या नावाखाली जी गुंडगिरी केली जाते ती खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः गेल्या 2 ते 3 दिवसात ज्या पद्धतीने मराठी परप्रांतीयांना मारहाण झालेली आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली, त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं आहे, कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान ताट करून, त्याच्यामागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे. आम्ही जी मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी, याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात. आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही. प्रसंगी आम्ही संघर्ष केला. आमच्या शिवसैनिकांनी तेव्हाच्या तुरुंगवास भोगला. आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले, आमच्यावरती गुन्हे दाखल केले. आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात, की तुम्ही का फार वेगळं करता अशातला भाग नाही. किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी हेच केलं. बेळगावामध्ये आम्ही गेलो, तुम्ही नाही गेला. खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी. मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत मराठी माणसासाठी. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ह्या विषयावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राहील. जय गुजरातवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, एकतर तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता, समोर मोठ्या संख्येनं गुजराती समाज होता, आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला तुम्ही सांगू नका. अनुषंगानं त्यांनी तो जय गुजरात म्हटलं. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्याच्यावर उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ देखील हो, हे तर अत्यंत कच्चं मडकं आहे. एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्चं मडकं आहे. ते गोंधळलेले आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीला, आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारची विधानं होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये? गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळी एकच होता हे शिंद्यांना माहीत नसेल. बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचं, आणि संपूर्ण गुजरातवरती गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं. म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावरती जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत, होळकर आणि शिंद्यांची. आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो, पेशवे पण तिकडेच गेले होते, लखनौच्या पुढे, कानपूरच्या पुढे, पिठूरला. इतिहास मलाही माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त. म्हणून तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केलं, आणि अजून त्यांची राजघराणे आहेत. म्हणून योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत, ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. तेव्हा उगाच सारवासारव करू नका. आणि महाराष्ट्राला जे अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करताय, खरं म्हणजे फडणवीसच शिंदेना अडचणीमध्ये आणतायत, उत्तेजन देत आहेत. तुम्ही वारंवार अशा भूमिका घ्या, हे फडणवीस त्यांना अडचणीमध्ये आणतायत. गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामं केली, मग पैसे नाही का कमवले? संपत्ती नाही का कमवली? उपकार करतात का? पारशी समाजानं पण केलं इथे योगदान. सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारणीमध्ये पारशी समाजाचं आहे, मराठी माणसानं नाही केलं वाटतं. तुम्ही असं बोलून मराठी माणसाचा अपमान करताय मिस्टर शिंदे. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झालेली आहे. या शेटजींच्या पैशातून नाही निर्माण झाली. एकनाथ शिंदेने सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे.
आणि एकनाथ शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे. आम्हाला नका शिकवू. तुम्ही इथेच पैसे कमावताय ना, संपत्ती इथेच निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून इकडे तिकडे थोड्या रकमेने एखादा हॉल बांधला, एखादं काय मैदान बांधलं, तर तुम्ही आम्हाला दादागिरी करून दाखवता आणि ते सुद्धा शिंदेच्या जीवावर. काय होय, आम्ही गुंडा आहोत त्या बाबतीत. मग पण फडणवीसांनी एक आठवणही करून दिलेली आहे. शरद पवार यांनी चिकोडीतल्या एका मेळाव्यात, कुठल्या चिकोडी कुठे आहे? तिथे जय कर्नाटक असं म्हटलं. चिकोडी कुठे आहे? महाराष्ट्रात नाही ना. मग तुमच्या चंद्रकांत पाटलांनी तर तिथे कर्नाटक गीतच गायलं होतं ना बेळगावात जाऊन. तुम्ही जेवढं बोला तेवढं अडचणीत याल. शांत रहा. बोले आपका क्या है भाई? आज का दिन ऐतिहासिक होने वाला है. उद्धव ठाकरे याद से एक साथ आने वाले एक मतलब क्या बनता है? देखिए, हमारी भावना तो बहुत ही मीठी है. हमारे लिए ये त्यौहार है, महाराष्ट्र के लिए त्यौहार है कि ठाकरे परिवार के दो प्रमुख नेता जो राजनीति के कारण अलग हो गए थे, वो 20 साल के बाद एक मंच साझा कर रहे हैं. ये हमारी सबकी इच्छा रही हमेशा कि ये सब एक साथ आकर जो महाराष्ट्र के दुश्मन है, मराठी मानुस के दुश्मन है, उनके खिलाफ ताकत से हमको लड़ाई करनी चाहिए. आज उद्धव और राज ठाकरे जी एक साथ आकर जरूर महाराष्ट्र को और मराठी मानुस को एक दिशा देंगे और एक ललकारी भी देंगे और हम सब खुश हैं. सर, जिस तरीके से एकनाथ शिंदे ने अमित शाह के लिए शायरी पढ़ी, शायरी के बाद जय गुजरात के नारा दिया, कैसे देखते हैं इसको आप? देखो, एकनाथ शिंदे मुशायरा भी कर सकते हैं. अभी आजकल तो अमित शाह जी के लिए मुशायरा भी कर सकते हैं, मुजरा भी कर सकते. मुजरा तो चल रहा है आजकल उनका. तो शायरी तो किसी ने लिखी देती है, शायरी पढ़ लेते हैं हम. मैं उनको पहचानता हूँ. वो एक मराठी कविता भी नहीं पढ़ सकते. तो मुजरा, मुशायरा, शायरी, सत्ता में रहना है अमित शाह जी का आशीर्वाद से, तो ये मुजरा करना पड़ेगा. तो क्या है, करने दो. माफी मांगना चाहिए आपको लगता है? महाराष्ट्र के देखो, गुजरात इस देश का हिस्सा है. गुजरात हमारा भाई है, हमारा जुड़वा भाई है. गुजराती भाई हमारे भाई है गुजराती. लेकिन महाराष्ट्र में आपको जय महाराष्ट्र के बाद कोई और जय की बात नहीं करनी चाहिए. ये परंपरा है. और मैं ये कहूँगा कि शिंदे बोलते हैं कि ये गुजराती जो हमारे भाई है, उन्हें कुछ पुणे में कुछ काम किया, उसके लिए मैंने जय गुजरात बोला. मेरे सामने गुजराती लोग थे. अब बड़ौदा में तो सब मराठी लोग हैं, सूरत में मराठी लोग हैं. तो क्या मोदी और शाह वहाँ जाकर कार्यक्रम में जय महाराष्ट्र बोलते हैं क्या? ग्वालियर और इंदौर में तो मराठी राजा रहे हैं और आज भी है. तो वहाँ जाकर वहाँ के मुख्यमंत्री जय महाराष्ट्र बोलेंगे? नहीं बोलेंगे. तो आपको क्या ज़रूरत है? तो आपका जो मुजरा चल रहा है ना अमित शाह जी के सामने, ये मुजरा है और मुजरा करते रहो. थँक्यू. या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. ज्यावेळी शिवसेनेचा जन्म झालेला होता त्यावेळी फडणवीसांचा जन्म झालाच नव्हता असं संजय राऊत म्हणतायत. फडणवीस शिंदेंना अडचणीत आणतायत असं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर शिवसेनेच्या संघर्षामुळे फडणवीस मुख्यमंत्रीपदी आहेत असं म्हणायला देखील राऊत विसरलेले नाही आहेत. आजचा विजयी मेळावा रोमांच आणणारा असेल, ऐतिहासिक असेल, ज्याची प्रत्येक मराठी माणूस आतुरतेनं वाट पाहतोय. हे विधान संजय राऊत यांनी मेळाव्यापूर्वी बरोबर 2 तास आधी केलेले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.